सकाळची आंघोळ झाली की एक वेगळीच ताजी अनुभूती मिळते. आरशासमोर उभं राहून आधी केसांना घट्ट रबर लावून घ्यायचा, कारण हे केस सुटे सोडले की कामाच्या गडबडीत सारखे नको तिथे नको तेव्हा पुढे येतात. आणि आता वेळ झाली आहे माझ्या आवडत्या कामाची, म्हणजे किचनमध्ये जाऊन छान मस्तपैकी गरमागरम चहा बनवण्याची. नमस्कार मंडळी, सध्या माझ्या घरात एक मोठी समस्या निर्माण झाली आहे. मी हा कुकर लावला आहे खरा, पण यामध्ये शिट्टी अजिबात होत नाही आहे. गेले 8 दिवस झाले यामधलं वरण भात किंवा खिचडी अजिबात व्यवस्थित शिजलेली नाही आहे. आणि हा बघा, हा माझा दुसरा मोठा कुकर. हा तर गेल्या महिन्याभरापासून हडतालवरच आहे. मला वाटलं याची रिंग खराब झाली असेल, म्हणून मी बाजारातून नवीन रिंग पण आणून लावली. पण तरीही या महाशयांमध्ये वरण भात खिचडी अजिबात व्यवस्थित शिजत नाही. आता या दोन्ही कुकरचं काय करायचं मला समजेनासं झालं आहे. कुकर रुसला आहे म्हणून काय झालं, जेवणाचा बेत तर छानच व्हायला हवा. म्हणून मग मी हे आंबे खाली बसून मस्त विळीने चिरून घेतले आहे, कारण आंबे नरम असल्यामुळे ते चाकूने व्यवस्थित चिरता येत नाहीत. आणि हा पहा, मस्त घट्ट आंब्याचा रस तयार झाला आहे. आणि आजच्या जेवणाचा बेत, आंब्याचा रस, त्यावर साजूक तुपाची धार, सोबत भेंडीची भाजी, गरमागरम वरण भात आणि हा फोडलेला कांदा. हा पांढरा कांदा जेवणामध्ये रोज आवश्यक आहे बरं का. हाताने नाही फुटला तर बत्त्याने फोडायचा, पण पांढरा कांदा जेवताना खायचंच.